सुरूच राहणार आहे। ज्यांना मिळाला नाही त्यांना पण 100% मिळणार आहे। थोडंफार मागे पुढे होईल ही देखील गोष्ट लक्षात घ्यायची आहे। बघा आता लगेच तुमच्या बँक खात्यावरती पीएम किसानचा हप्ता येताच मेसेज पण मोबाईलवरती येतो। मोबाईलवरती मेसेज पण बऱ्याच जणांना आलेच। बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये इकडे तिकडे सांगितलं आहे की सरकारच्या माध्यमातून आमच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे जमा झालेत असं बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं आहे। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील तुमच्या बँक खात्यात येणार आहे। बघा नमो शेतकरीचे तर 2 हप्त्याचे 4,000 रुपये आता तुमच्या खात्यात येण्याची शक्यता असून मोठी 4,000 रुपयांची रक्कम नमो शेतकरीच्या माध्यमातून आता राज्य सरकार पण देणार आहे। तर चला सर्व अपडेट आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका म्हणजे तुम्हाला रोज अशा महत्त्वाच्या बातम्या बघायला मिळतील। तर चला पाहूयात। तर बघा शेतकरी बांधवांनो आता तुमच्यासाठी मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे व या ठिकाणी स्पष्टपणे सर्व काय आपल्याला दिसत आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली असून नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता आता येणारच आहे। बघा आता आपण 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना सरकार देणार आहे अशी माहिती सरकारकडून काही साईटवर देखील आलेली होती। मग आपण सांगितल्यानंतर पुन्हा बघा हे पैसे पण आलेले आहेत। फिक्स 100% रक्कम जमा झाली आहे कारण की सरकारने स्पष्टपणे माहिती दिली होती की 13 मार्च रोजी 5 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसानचे पैसे जमा होतील। त्याप्रमाणे पैसे आले। आता येणार तुमच्या बँक खात्यात 4,000 रुपये नमो शेतकरीचे। पण बघा आता हे नमो शेतकरीचे पैसे कशा स्वरूपात वाटप होणार आहेत, आज येणार की उद्या येणार, सर्वात आधी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी याचं वाटप सुरू राहणार आहे त्याची यादी तुम्हाला दाखवणार आहे। जर तुम्ही यादी बघितली नाही तर तुम्हाला सर्व काय माहिती बघायला मिळायची नाही। त्यासाठी यादी पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल की यादीत आपलं नाव आहे का, आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का। ज्यांच्या जिल्ह्याचं नाव या पहिल्या यादीत असेल त्यांना नमो शेतकरीचे 4,000 रुपये मिळतील। सर्वात आधी हे पैसे वाटप 20 जिल्ह्यात होऊ शकतं। सर्वात आधी या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील। मग कोणते 20 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावं कोणती आहेत ते देखील तुम्हाला मी यादी दाखवणार असून आता मात्र तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण की आता सरकारने स्पष्टपणे माहिती दिलेली आहे। बघा इथे सांगितलं आहे की राज्यातील शेतकऱ्यांना आम्ही आता नमो शेतकरीचे पण पैसे देणार आहोत, सरकारने केलं जाहीर। बघा आता शेतकरी बांधवांनो तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटप झालं। सरकारने पैसे वाटप करण्याआधी एक अपडेट दिली होती, माहिती दिली होती। त्यामध्ये सांगितलं होतं की 13 मार्च 2026 5 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचे आम्ही पैसे देणार आहोत, हे पैसे जमा होतील। त्याचप्रमाणे पैसे पण आले आहेत। पण आता ज्यांना पैसे आले नसतील त्यांनी पण काळजी करायची नाही, थोड्या वेळात आणखी पैसे येतील। हे पैसे वाटप 1-2 दिवस वाटप सुरू राहणारच आहे। जरी पहिल्या दिवशी नाही आले तरी दुसऱ्या दिवशी येतच असतात। त्यानंतर बघा आता हे पैसे आले पण आता नमो शेतकरी योजनेची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे। तर नमो शेतकरीचा हप्ता आता येण्यास लगेच सुरुवात देखील केली जाणार आहे, सुरुवात देखील आता होणारच आहे। मग बघा आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी जमा होईल आता ती देखील तुम्हाला सांगतो, किती वाजता जमा होईल याबाबतची काही टायमिंग सरकारने जाहीर केली का, वेळ जाहीर केलाय का ते देखील आता या ठिकाणी आपण बघणार आहोत। आता मात्र राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघू शकता शेतकरी बांधवांनो आता तुमच्यासाठी मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आलेली असून तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण पैशांचं वाटप हे वितरण आता केलं जाणार आहे आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार असून तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेलीच आहे। बघा आता सरकारने ही एक सर्वात मोठी घोषणा करताच शेतकरी चांगले आनंदित झालेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला तर काय कसली काळजी करायची गरज पडणार नाही। तर बघा आता सरकारकडून यादी जाहीर झाली। तर चला आता सर्वात आधी नेमके पैसे कोणत्या 20 जिल्ह्यातून सरकार वाटप करत आहे त्या जिल्ह्यांची एकदा नावं दाखवतो। त्यानंतर पैसे आज येणार की उद्या येणार, नेमकी तारीख वेळ काय आहे ते देखील आपण बघणार आहोत। आणि 2 हप्त्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहेत का की सरकार काही शेतकऱ्यांना अपात्र करणार आहे त्याबाबतची पण माहिती आता तुम्हाला दाखवतो। तर बघा आता मात्र लक्ष देऊन व्हिडिओ पाहायचा आहे। बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता पूर्ण जाहीर झालेला आहे म्हणजे आता तुमच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये, त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे 9वा हप्ता, बघा 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि यात अजून महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी डीबीटीची सक्रियता। म्हणजे आता शेतकरी बांधवांनो तुम्ही म्हणाल डीबीटी म्हणजे नेमकं काय, तर बघा आता डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। आता याचा अर्थ असा आहे की डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात
पैसे जमा होणार, 1 रुपया पण कट होणार नाही जर तिकडून सरकारने 4,000 रुपये पाठवले. बघा आता सरकारने नमो शेतकरीचा हप्ता दिला आणि 4,000 पाठवले तर एवढ्याची एवढी रक्कम, जेवढ्याला तेवढी रक्कम 4,000ला 4,000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार. 1 रुपया कमी येणार नाही आणि 1 रुपया जास्त पण येणार नाही, अशी पूर्ण रक्कम जमा होईल. नाही तर आता सरकारने तर सांगितलं आहे, आधी काय होतं शेतकऱ्यांना डीबीटीतून जर पैसे नाही दिले तर पैसे वाटप सरकारने केल्यानंतर जर सरकारने वरून 4,000 रुपये तुमच्या खात्यात पाठवले तर बघा आता त्यापैकी इकडे शेतकऱ्यांच्या खात्यात काही वेळेस काय व्हायचं, ही खरी गोष्ट आहे, 3,000 रुपये यायचे किंवा 1,000 रुपये पण शेतकऱ्यांना मिळत नव्हते असं सरकारने पण जाहीर केलेलं आहे. म्हणजे आता या सरकारने आता सध्या स्थितीला नमो शेतकरी योजना जी आणलेली आहे आता ही डीबीटीतूनच देण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि ही डीबीटीची प्रक्रिया एवढी चांगली आहे की या माध्यमातून जेवढ्याला जेवढी रक्कम पाठवली आहे ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. तर बघा आता डीबीटीतून तुम्हाला 8वा हप्ता आणि 9वा हप्ता नमो शेतकरीचा 4,000 रुपये पूर्ण तुमच्या बँक खात्यात मिळणार आहे. ही पूर्ण रक्कम जमा होणार असून एक दिलासा आता तुम्हाला नक्कीच मिळेल, त्यामुळे काळजी करू नका. आणि त्यातले त्यात तुम्ही कसली चिंता करू नका. सर्वात मोठी ही दिलासा देणारी बातमी आता तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून आली, हे पण आपण म्हणू शकतो. तर चला मग आता सरकार सर्वात आधी पैसे वाटप कोणत्या जिल्ह्यातून करत आहे, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात ही रक्कम जमा होणार आहे आता ते आपण बघूया. जर यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता डायरेक्ट तुम्हाला 8व्या हप्त्याचे 2,000, त्यानंतर 9व्या हप्त्याचे 2,000 असे टोटल सरकारकडून 4,000 रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मिळतील. आता याबाबत कृषी मंत्री काय म्हटलेले आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे, मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे का, तर बघा शेतकरी मित्रांनो, होय आता मुख्यमंत्र्यांनी अर्जंट सूचना दिलेल्या असून जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे शेतकऱ्यांनी केली नाही तर यावेळेस नमो शेतकरीचे 4,000 रुपये मिळणार नाहीत. बघा आता जर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4,000 रुपयांचा हा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला 2 कामे अर्जंट करायची आहेत. जर तुम्ही ती 2 कामे केली नाही तर तुमचं नाव यादीतून काढलं जाऊ शकतं, तुम्ही योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत आणि तुमचे पैसे बंद होतील, मग तुम्हाला 4,000 रुपये मिळायचे नाहीत. ही गोष्ट लक्षात घ्या. मग आता तुम्हाला जर यावेळेस नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे हे 4,000 रुपये पाहिजे असतील तर कोणती 2 कामे करायची ती मी तुम्हाला आता माहिती देतो. म्हणजे तुम्ही ती 2 कामे केल्यावर तुमचं नाव यादीमध्ये सरकार घेईल आणि नमो शेतकरीचे पैसे 4,000 रुपये देईल, कारण की सरकारने ठरवलं आहे यावेळेस डायरेक्ट शेतकऱ्यांना 4,000 रुपये द्यायचे आहेत. मग शेतकऱ्यांना 4,000 रुपये द्यायचे आहेत म्हटल्यावर हे पैसे पण शेतकऱ्यांनाच भेटले पाहिजे, इकडे तिकडे अडकले नाही पाहिजे. मग याची सर्व जबाबदारी सरकारला घ्यावी लागते. मग सरकारने काय ठरवलंय की शेतकऱ्यांना ही 2 कामे करायला लावू, म्हणजे शेतकऱ्यांची अडचण दूर होईल आणि पैसे पाठवले की शेतकऱ्यांना डायरेक्ट मिळतील, 1 रुपया इकडे तिकडे जाणार नाही आणि शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळतील. कारण ही मोठी रक्कम असल्यामुळे जर सरकारने पाठवलेली शेतकऱ्यांना मिळालेच नाही तर अडचण निर्माण होऊ शकते. मग तशी अडचण निर्माण होऊ नये याकरिता तुम्हाला अर्जंट सूचना ही 2 कामे करण्याच्या दिलेल्या आहेत. जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली तर तुमच्या खात्यात नमो शेतकरीचे 4,000 100% येतील. जर ही 2 कामे केली नाही तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो, तुम्हाला पैसे मिळायचे नाहीत. ही गोष्ट लक्षात घ्या. मग आता कोणती 2 कामे करायची ती माहिती आपण पुढे जाणून घेणार असून आता फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. आणि आता नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता 4,000 रुपये सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यातून वाटप सुरू होत आहे तर चला आता त्या जिल्ह्यांची एकदा नावं सांगतो. जर यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या पण बँक खात्यात टोटल रक्कम ही आता जमा होऊन जाईल. तर चला पाहूयात. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता सविस्तर अशी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे राज्यातील शेतकरी बांधवांनो. इथं बघा काय सांगितलं आहे, आता चिंता करू नका. सरकारचं म्हणणं आहे की डायरेक्ट पैसे आता जमा होतील. जसं PM किसानचा हप्ता डीबीटीतून दिला आहे, डीबीटीतून टाकल्यानंतर 30 मिनिटांमध्ये पैसे जमा झाले, तसंच आता नमो शेतकरी हप्त्याची पण रक्कम 30 मिनिटांमध्येच पूर्ण जमा केली जाणार आहे. म्हणजेच की आता तिकडून पैसे पाठवल्यानंतर नमोचा हप्ता पण 30-35 मिनिटात महाराष्ट्रभरातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. PM किसानचा लाभ हा करोडो शेतकऱ्यांना मिळतो, कारण देशभरातील शेतकऱ्यांना सरकारला पैसे द्यावे लागतात. तर नमो शेतकरी योजनेचा लाभ हा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना भेटतो. तर या ठिकाणी पूर्णपणे रक्कम ही आता दरवेळेस मिळत असते. तर बघा आता आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत आनंदाची बातमी आली, ती म्हणजे सध्या ज्या बातम्या येत आहेत त्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की नमो शेतकरीच्या 1 नाही तर 2 हप्त्याचे शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकार 4,000 रुपये वाटपाला सुरुवात करणार आहे आणि ही पूर्ण रक्कम दिली जाणार आहे. अशा बातम्या सध्या येत असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल. जर आता सरकारने डायरेक्ट अशी 4,000 रुपये दिले तर ही आनंदाची बातमीच म्हणावं लागेल. यामुळे आता शेतकरी चांगलेच खुश होतील. तर बघा आता आलेल्या माहिती
माहितीनुसार पूर्ण पैसे सर्वात आधी या जिल्ह्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। नमो शेतकरी योजनेचे पैसे सर्वात आधी या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळू शकतात अशी माहिती समोर येत आहे। तर बघा आता त्या जिल्ह्यांची नावं तुम्हाला यादी आणि नाव आता सांगतो, त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। तर बघा आता पहिला जिल्हा आहे तो म्हणजे या ठिकाणी जालना जिल्हा। मराठवाड्यातील जालना जिल्हा या ठिकाणी शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या माध्यमातून 2000 रुपये पीएम किसान सन्मान निधीचे तर 2000 रुपये भेटले, तर आता तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत लगेच नमो शेतकरीच्या पण 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 8वा आणि 9वा हप्ता असे टोटल 4000 रुपये तुमच्या खात्यावरती येणार असल्याने एक मोठा तुम्हाला दिलासा आता चांगलाच मिळणार आहे। यामुळे कोणते शेतकरी नाराज राहणार नसून शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण रक्कम जमा होईल। यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर जिल्हा। बघा आता नागपूर जिल्हा याही ठिकाणी पूर्ण पैसे जमा होणार असून नागपूर जिल्ह्यासह विभागातील आसपासच्या जिल्ह्यात पूर्ण पैसे येणार आहेत। नागपूर जिल्ह्यामध्ये लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 8व्या आणि 9व्या हप्त्याचे हे 4000 रुपये दिले जातील। पण बघा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ती 2 कामे तुम्हाला करावीच लागतील। जर तुम्ही ती 2 कामे केली नाही तर तुमच्या खात्यावरती पैसे येणार नाहीत। ही देखील गोष्ट आता लक्षात घ्या, कारण की तुम्हाला ही गोष्ट लवकर लक्षात घ्यावीच लागेल तरच पैसे तुम्हाला मिळतील, अन्यथा मोठी अडचण होऊ शकते। त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही। कसलाच दिलासा आता तुम्हाला जे नाराज तुम्ही झाला होतात तर तुम्हाला एक चांगला दिलासा आता सरकारकडून मिळणार आहे। तर चला पैसे वाटप होणारे अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत ते पण सांगतो। त्यापूर्वी आपण काय करूयात, सरकार आता कोणती 2 कामे करायला लावत आहे आणि शेतकऱ्यांना नेमकी कोणती 2 कामे करावी लागेल ती एकदा तुम्हाला माहिती देतो। जर तुम्ही ही 2 कामे केली नाही तर तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा 8वा पण हप्ता यायचा नाही आणि 9वा पण हप्ता यायचा नाही आणि एक मोठी अडचण जी आहे ती तुमची ठरू शकते आणि तुम्हाला या योजनेचा लाभ मिळायचा नाही, लाभ तुमचा बंद होऊ शकतो। मग आता तुम्हाला जर लाभ सुरू ठेवायचा असेल, जर आता नमो शेतकरीचे पण लगेच पैसे 4000 रुपये पाहिजे असतील तर ही 2 कामे आता तुम्हाला करून घ्यावी लागतील। तर चला नेमकी कोणती 2 कामे करायची ती माहिती एकदा आपण पाहूयात। तर बघा आता सरकारच्या लक्षात आले आहे की शेतकऱ्यांना नाराज करून चालणार नाही। त्यामुळे आता पीएम किसानचा हप्ता तर दिला, पण आता लगेच नमो शेतकरीचे 2 हप्ते येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे 4000, पीएम किसानचे आलेले 2000 अशी 6000 रुपयांची मोठी रक्कम मिळत आहे। हे एक शेतकरी बांधवांना खुश करणारी दिलासा देणारी बातमी आहे। बघा आता काय माहिती आलेली आहे आणि हे पैसे कसे जमा होणार आहेत आणि कोणती 2 कामे शेतकऱ्यांना अर्जंट करून घ्यायची आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे सीएससी सेंटरला भेट द्यायची आहे। काम करायचं असेल तर बघा मग सीएससी सेंटरला लवकर भेट द्या, म्हणजेच की जे ई सेवा केंद्र असतं गावात असतं, गावात नसेल तर शहरात असतं, त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला त्यांना म्हणायचं आहे आमची ई केवायसी करायची आहे। बघा ई केवायसी तुम्ही जर केली नसेल तर ई केवायसी करावी लागेल। ज्यांची केवायसी आहे त्यांच्याच खात्यात नमो शेतकरी योजनेचा 4000 रुपये हे 2 हप्त्याचे पैसे मिळतील, अन्यथा हे 4000 रुपये मिळायचे नाहीत। त्यामुळे तुम्हाला तात्काळ जायचंय, ई केवायसी करायची आहे। ई केवायसी केल्यानंतर हे 4000 रुपये पूर्ण तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून सरकार तुम्हाला देऊन टाकेल। एक मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल अशी देखील माहिती आता मिळतच आहे। मग बघा दुसरं काम करायचं आहे, आपलं मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे का आणि बँक खात्याशी संलग्न आहे का, जर हे नसेल तर करून घ्या। हे पण असणं गरजेचं आहे, तरच तुमच्या खात्यावरती पूर्णपणे हप्त्याचे पैसे येणार आहेत आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकतो। आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आता तुमच्यासाठी आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही। तर अशा प्रकारची माहिती होती। तर चला आता पैसे वाटपाचा वेळ काय जाहीर झालाय का, टायमिंग काय आहे, किती वाजता पैसे येऊ शकतात, सरकारचं म्हणणं काय आहे आता ते तुम्हाला सांगतो। तर बघा आता शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे आता तुमच्या बँक खात्यात पुढच्या 3 ते 4 दिवसात येऊ शकतात, कारण की आता पीएम किसानचा हप्ता मिळाला आहे। सरकारला कळालंय नमो शेतकरी योजनेचा हप्ता भेटायला उशीर झालेला आहे, त्यामुळे सरकार आता लगेच हप्ता देण्याची तयारी पूर्ण करेल, कारण त्याबाबतची काही माहिती आलेली आहे। कारण हप्त्यासाठी आता रक्कम देखील पूर्ण जाहीर केली असल्याची सूत्रांकडून माहिती येत आहे। आता फक्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणं बाकी आहे। आता ते पैसे 3 ते 4 दिवसात येऊन जातील, काळजी करू नका। उद्यापर्यंत पीएम किसानचे ज्यांना भेटले नसतील त्यांना मिळतील, अडचण नाहीये। ई केवायसी करा, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा, बँक खात्याशी संलग्न करा, जेणेकरून अडचण राहणार नाही। बघा आता आलेल्या माहितीनुसार
पैसे वाटप महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये जे आहे ते एका दिवसात पूर्ण वाटप होऊ शकतं, कारण की डीबीटी असल्यामुळे पाठवल्यानंतर 30 ते 35 मिनिटातच अर्ध्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पैसे मिळतील. पण इकडे तिकडे काय अडचणी असल्यामुळे सर्व डाऊन काय वगैरे काय झालं तर थोडीशी अडचण आलीच तर पैसे वाटपाला थोडासा एक दिवसाचा मागे पुढे उशीर होईल. पण नमो शेतकरीचे पण नंतर पैसे अशा टायमिंगमध्ये लवकर येऊन जातील. काळजी करू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.